नमस्कार, मी यामिनी दळवी. एबीपी माझा लाईव्हच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खरं तर निवडणुकांची रणधुमाळी अजूनही सुरूच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी सर आहेत. खरं तर यंदाची निवडणूक जर आपण बघितली तर आधीची निवडणूक, यानंतर झालेली महानगरपालिकेची निवडणूक आणि आता होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक, या सगळ्याचा धुरळा जरी अजूनपर्यंत काही शमलेला नसला किंवा अजूनही सुरू असला तरी देखील घराणेशाही हा एक महत्वाचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीमध्ये देखील औत्सुक्याचा ठरला. सगळ्यांच्या नजरा याच्याकडे लागलेल्या होत्या. त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हेरंब सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. अनेक ठिकाणी आपण बघितलं होतं घराणेशाही, काही ठिकाणी लोकांनी नाकारलेली होती मतदारांनी, किंवा खूप कमी जागांमध्ये घराणेशाहीला मतं पारड्यात त्यांच्या पडलेली देखील आपण बघितलेली आहे. यंदाची जर महानगरपालिकेची निवडणूक आपण प्रामुख्याने जर त्याविषयी म्हटलं तर बऱ्याच अंशी महायुतीमधल्या घराणेशाहीला त्याचा फटका बसलेला दिसतो. तुमचं नेमकं काय निरीक्षण आहे यंदाच्या निवडणुकीतलं? या वर्षी ज्या महत्वाच्या 2 निवडणुका झाल्या, नगरपालिका आणि महापालिका, तर मला असं वाटतं की नगरपालिका नगरपंचायतमध्ये घराणेशाहीचं प्रमाण खूप मोठं होतं. नगराध्यक्ष आणि नगरसेवक असं जर आपण मागच्या निवडणुकीतलं पाहिलं तर साधारणपणे 70 उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले होते. आणि आजपर्यंत आपण असं समजायचो की ही फक्त मक्तेदारी काँग्रेस राष्ट्रवादीची आहे घराणेशाहीची. परंतु धक्कादायक हे की त्या 70 उमेदवारातले 67% उमेदवार हे भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि अजित पवार म्हणजे महायुतीचे होते. म्हणजे घराणेशाहीचा फर्स्ट क्लास हा महायुतीला मिळालेला आहे. आणि त्याच्यातही धक्कादायक असं की जो भारतीय जनता पक्ष सातत्यानं घराणेशाही विरुद्ध बोलत आलाय किंवा काँग्रेसच्या घराणेशाही विरुद्ध आम्ही आहोत अशा पद्धतीने बोलत आलाय, त्या भारतीय जनता पक्षाचे 70 मध्ये 30 म्हणजे 42% उमेदवार हे फक्त एकट्या भारतीय जनता पक्षानं दिलेले आहेत. हेच प्रमाण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होतं की साधारणपणे मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार होते. 2019 साली जेव्हा मी महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचा अभ्यास केला होता तेव्हा 199 चेअरमन पैकी 100 चेअरमन हे भारतीय जनता पक्षाचे साखर कारखान्यांमध्ये म्हणजे सहकारामध्ये सुद्धा होते. आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये मला वाईटच वाटतं की ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याची असते. म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता काही खासदाराची निवडणूक लढू शकत नाही किंवा त्याच्याकडे थैल्या नसल्यामुळे तो काही राज्यसभा विधान परिषदेलाही त्याची निवड होऊ शकत नाही. आमदारकी सुद्धा लढणं त्याच्या आवाक्यात नसतं. त्यामुळे त्याचं स्वप्न काय असतं तर मी ज्या भागात राहतो त्या प्रभागात तो लोकांच्या मदतीला एक हेतू ठेवून काम करत असतो. आणि त्यात एक 7 वर्ष निवडणूक लांबल्यामुळे ते सगळेजण आशेने पाहत होते की आपल्याला काहीतरी याच्यामधून संधी मिळेल. आणि तिथे सुद्धा जर तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला नाकारणार असाल तर ते अतिशय धक्कादायक आहे. आणि म्हणून बरोबर, त्यातला धक्कादायक भाग असा की जे 67% उमेदवार घराणेशाहीचे होते म्हणजे 70 उमेदवार, त्या 70 उमेदवाराचं जे मी बायफर्गेशन केलं त्याच्यामध्ये 7 उमेदवार हे मंत्र्यांच्या कुटुंबातले आहेत. म्हणजे गिरीश महाजन वगैरे यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या. तर 7 मंत्री म्हणजे तुम्हाला मंत्रिपद दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला घरातलाच माणूस नगराध्यक्ष पाहिजे. त्याच्यामध्ये 18 आमदार म्हणजे विद्यमान 18 आमदारांच्या कुटुंबातले नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदासाठी होते. आणि 22 उमेदवार असे होते की जे माजी मंत्री, माजी खासदार किंवा माजी आमदारांच्या घरातले होते. म्हणजे 47 उमेदवार, 70 पैकी 47 उमेदवार हे फक्त मंत्री, आमदार, आजी माजी यांच्यापैकी होते. म्हणजे तुम्ही कुणासाठी ठेवलंय की नाही? म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा जसं राजाचा मुलगा राजा होणार, संस्थानिकाचा मुलगा संस्थानिक होणार, हेच जर असेल तर मग लोकशाही नाव कशाला तुम्ही या गोष्टीला देता? आणि म्हणून मी लोकशाहीचं जर आपल्याला विकेंद्रीकरण खरं तर तुम्हाला विचारायचं आहे, कारण ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटलं तेव्हा असं म्हटलं जात होतं की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आजवरती ज्यांनी सतरंजा उचलल्या त्यांची ही निवडणूक आहे. मात्र जर सर तुम्हाला आठवत असेल ना तर महानगरपालिकेच्या वेळेला एबी फॉर्म वाटप ज्या वेळेला सुरू होतं म्हणजे संभाजीनगरमध्ये अक्षरशः भाजपच्या ज्या मुख्य कार्यालयामध्ये तिथले जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी रॉकेल टाकून पेटवून घेतलं होतं स्वतःला. इतकी वेळ का आलेली आहे? आणि दुसरं म्हणजे भाजप जो असा पक्ष आहे की जो स्वतः घराणेशाहीच्या विरोधात बोलत होता, मात्र त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त घराणेशाही बघायला मिळाली. अगदी बरोबर आहे. म्हणजे महापालिका निवडणुकीचं आपण बघितलं तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस असं म्हणाले होते की मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या कुटुंबामध्ये यावेळी आम्ही तिकीट देणार नाहीत. परंतु जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच घरामध्ये त्यांनी तिकीट दिले. किंवा सुधाकर बडगुजर जे आहेत नाशिकचे त्यांच्या कुटुंबात पण त्यांनी ते तिकीट दिलं. किंवा श्रीकांत भारतीय यांच्या कुटुंबातही ते तिकीट त्यांनी दिलं.
तर हे धक्कादायक आहे. म्हणजे सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही जर सुरुवात करणार असाल, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आपल्याला कौतुकी वाटतं की आजच त्यांनी हम्म, त्याच्या नवीन यांना अध्यक्ष केलंय. तर ह्या हम्म, पक्षानं घराणेशाहीचा अध्यक्ष कधी दिला नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष केलं. पण इकडे हम्म, मात्र कार्यकर्त्यांच्या बाबतीत तुम्ही हे जे घराणेशाहीचं वागताय, आणि तू बरोबर बोललीस की भारतीय जनता पक्षानं एकेकाळी कार्यकर्त्यांचा खूप सन्मान केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिला लाल लाल दिवा जो भारतीय जनता पक्षाकडे आला तो सूर्यपान वाढण्याच्या रूपानं सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी उपसभापती केलं, किंवा अगदी हम्म, गोरगरिबाच्या घरातल्या मुलांना भारतीय जनता पक्षामध्ये आमदारकी किंवा या प्रकारची हे दिली, की जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी घराणे सहकार सम्राट किंवा साखर सम्राटांना तिकीट देत होती. पण हळूहळू बरोबर. असं झालं की ज्यांच्याकडे पैसा आहे अशाच लोकांना राजकारणामध्ये स्थान आलं. आणि मी एक धाडशी हम्म, विधान असं करतो की कार्यकर्ता नसला तरी तुम्ही निवडून येऊ शकाल, हा कॉन्फिडन्स राजकीय नेत्यांना आणि या धनाढ्यांना आल्यामुळं आज हे जे रॉकेल ओतून घेणं वगैरे जे प्रकार घडतायत त्याचं ते हम्म, घडतं. म्हणजे एक उदाहरण देतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये पूर्वी लग्न घराच्या समोर मांडव टाकून लग्न केली जायची, आणि त्यावेळी मग वाढायला किंवा ते सामान व्हायला हे करायला मित्र लागायचे प्रत्येकाला. पण ज्या क्षणी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आली, ज्या क्षणी मंगल हम्म, कार्यालय मिळायला लागले, लॉनवर लग्न व्हायला लागले, तेव्हा कोणाची माणसांची गरजच राहिली नाही. मग माणसं व्हॉट्सअपवर पत्रिका बरोबर. पाठवायला लागली. तसं राजकारणात आज हम्म, झालंय की आज प्रत्येक गोष्टीला माणसं मिळतात. म्हणजे तुम्हाला मिरवणुकीत नाचायला सुद्धा माणसं मिळतात, सभेमध्ये सुद्धा माणसं हम्म, तुम्हाला विकत आणता येतात, कार्यकर्ते भाड्याने मिळतात, पोस्टर सगळे मिळतात. हम्म, म्हणजे एखाद्या लग्नाचं हम्म, कॉन्ट्रॅक्ट द्यावं तसं निवडणुकीचं कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर कार्यकर्त्यांची गरज संपली, आणि ज्या क्षणी ती हम्म, गरज संपली त्या क्षणी शहरी भागातले बिल्डर, ग्रामीण भागातले हम्म, ठेकेदार, ज्यांच्याकडे काळा पैसा आहे असे काळ्या पैशाचे धनाढ्य यांनी राजकीय पक्षांचा ताबा घेतला, आणि त्यामुळे हम्म. सर्वसामान्य कार्यकर्त्यावर रॉकेल ओतून घेण्याची वेळ आली असं मला वाटतं. अगदी. एकंदरीतच आपण हे राज्यभरातलं चित्र खरं तर तुम्ही सांगत होतात, कारण आपण महानगरपालिकेविषयी बोललो, आधीच्या हो. निवडणुकांविषयी देखील बोललो. मात्र आता अजून एक महत्वाचं म्हणजे यंदाची जर आपण केवळ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि इथली घराणेशाही एवढा जर मुद्दा जर आपण घेतला, तर महायुतीमध्ये ज्या उमेदवारांना म्हणजे घराणेशाहीमधून ही तिकीटं देण्यात आली होती, तिथल्या अनेक जागा पडलेल्या दिसल्या, म्हणजे मतदारांनी त्यांना नाकारलेलं दिसलं. आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधले जे उमेदवार होते त्यांना मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी बऱ्यापैकी साथ दिली किंवा चांगली ताकद दिली असं बघायला मिळालं. याचं नेमकं कारण किंवा विश्लेषण कसं कराल तुम्ही? बरोबर. महापालिकेमध्ये एकूण उमेदवार कमी असले घराणेशाहीतले, म्हणजे नगरपालिकेला जसे 70 होते पण ती संख्याही मोठी होती नगरपालिकांची, हम्म, म्हणजे शेकड्यामध्ये होती. पण महापालिकेच्या एवढ्या कमी 29 मध्ये सुद्धा साधारणपणे 15 ते 16 असे प्रमुख उमेदवार होते की जे घराणेशाहीतून आलेले होते. आता सदा हम्म, सरवणकर यांचा मुलगा पराभूत झाला, किंवा खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी पराभूत झाली, राहुल शेवाळे यांची वहिनी पराभूत झाली, किंवा नवाब बरोबर. मलिकांच्या घरात 3 तिकीट दिले होते, तिघेही पराभूत झाले. सुधाकर हम्म, हम्म, बडगुजरांचा मुलगा पराभूत झाला, किंवा हम्म. फडणवीस यांचा मामेभाऊ आहे तर तो मामेभाऊ पण अगदी. पराभूत झाला, किंवा आमदार हम्म, श्रीकांत भारतीय यांचा भाऊ पराभूत झाला. पण हे जसं पराभूताचं प्रमाण आहे, तर घराणेशाही हम्म, नाकारली असंही आपल्याला दिसत नाही. कारण इकडे संजय शिरसाटांचा मुलगा आणि मुलगी हम्म. संभाजीनगरमध्ये निवडून आलेले आहेत, किंवा विनोद दोघेही जिंकले. घोसाळकरांच्या सुनेनं दोघे ऐनवेळी पक्ष बाजी बदलून मारली. सुद्धा त्या निवडून आल्या. प्रवीण दरेकरांचा बरोबर. भाऊ निवडून आला, किंवा दिवंगत हम्म, गिरीश बापट आणि दिवंगत मुक्ता टिळक यांच्या घरातले सुद्धा उमेदवार निवडून आले, किंवा आमदार हम्म, सुनील शिंदेचा भाऊ निवडून आला, आणि जे हम्म, महाडेश्वर होते माजी नगराध्यक्ष हम्म, महापौर, तर त्यांची मुलगा निवडून आला. तर मला असं हम्म, दिसतं याच्यामध्ये की लोकांना रोष व्यक्त करायची संधी जर मिळाली तर घराणेशाहीला पाडण्याची, तर लोक ती करतात. परंतु आपल्याकडे काय होतंय माहितीये का, की कधी कधी दोघंही घराणेशाहीचे असतात आणि दोघंही पैशाने स्ट्रॉंग असतात. म्हणजे हम्म, विधानसभेच्या निवडणुकीत मी असं बघितलं की 61 मतदारसंघ महाराष्ट्रात असे होते की जिथे 2 पेक्षा जास्त उमेदवार घराणेशाहीचे होते. म्हणजे वाशिम मधला एक हम्म. मतदारसंघ असा होता की तिथे 4 घराणेशाहीचे उमेदवार होते. म्हणजे शोले पिक्चर बरोबर. मध्ये की नाणं कसंही टाकलं तरी तुम्हाला पाहिजे तसंच पडतं. तर तसं हे आहे ना, की 2-2, 3-3 उमेदवार जर घराणेशाहीचे असतील तर निवडून घराणेशाहीचाच येणार ना. आणि मग ते घराणेशाहीचे हम्म, लोक शाहजोगपणे म्हणणार की आम्ही पुष्कळ दिला, पण लोक आम्हाला निवडून देतात ना. तुम्ही लोकांना पर्यायच ठेवलेला नाही ना. म्हणजे साखरपट्ट्यामध्ये दोन्ही उमेदवार घराणेशाहीचे असतात. आज पुण्या हम्म, मुंबईमध्ये सुद्धा दोन्ही मोठ्या घराण्यातले उमेदवार असतात. अशा हम्म, स्थितीमध्ये जर 30-30 माणसं समोरच्या समोर असतील तर लोकांना रोष करायला संधी मिळत नाही, आणि अशा वेळी लोक निवडून देतात. आणि बऱ्याचदा यांनी विरोधी उमेदवार एकदम वीक करून टाकलेले असतात. म्हणजे आता बिनविरोधचं आपण हम्म. 68 उमेदवारांचं बघितलं, पण बरोबर. बऱ्याच ठिकाणी या घराणेशाहीतल्या उमेदवारांनी
समोरच्या उमेदवारांना एक तर पैसे दिलेले असतात किंवा विरोधी पक्ष उभाच राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था केलेली असते. आणि मग लोक पण असं म्हणतात की चला आपली कामं करायची तर मग हेच कामं करतील कारण समोर कोणीच नाहीये. आणि म्हणून घराणेशाहीच्या बद्दल जे युक्तिवाद आहेत ते फसवे आहेत. म्हणजे अजून एक त्यांचा युक्तिवाद असतो की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला चालतं तुम्हाला, तर मग आमचा आमदाराचा मुलगा आमदार का झाला नाही? तर माझं त्याला उत्तर असं असतं की डॉक्टरचा मुलगा 20 वर्षाचा झाल्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंट तपासायला सुरुवात करत नाही ना. अगोदर तो 12वी पास होतो, त्यानंतर तो परीक्षा देतो, स्पर्धा परीक्षा द्यावी लागते, नंतर त्याला 5 वर्षाचं काय ते मेडिकल करावं लागतं, नंतर इंटर्नशिप करावी लागते आणि मग तो येतो. करा ना तुम्ही पहिल्यांदा पक्षामध्ये 10 वर्ष काम करा, नंतर मग ग्रामपंचायत लढवा, नगरसेवक. तुम्ही जर डायरेक्ट खासदार होणार असाल, म्हणजे उद्धव ठाकरे मंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा मुलगा डायरेक्ट कॅबिनेट मंत्री, कसं चालेल हे? आणि म्हणून हे जे घराण्यांचं आरक्षण आहे, म्हणजे अगदी तिकडे राहुल गांधी प्रियंका गांधी जर घराणेशाही असेल तर तुमची पण इकडे घराणेशाही आहे ना. आणि म्हणून पूर्वी कसं होतं की काँग्रेस हा एकच सत्ताधारी पक्ष असल्यामुळे त्या घराणेशाहीबद्दल आपल्याला बोलता येत होतं. आज सर्वपक्षीय घराणेशाही तयार झालेली आहे. त्यामुळे या सर्वपक्षीय घराणेशाहीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मरण होतं. म्हणजे राजकारण हा काही माझा अभ्यासाचा किंवा कामाचा विषय नाहीये, पण मी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने याच्याकडे बघतो की तुम्ही लोकशाही आणलेली आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्ही विकेंद्रित सर्वसामान्यांच्या घरातली मुलं नेतृत्वाच्या क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत हे आपण बघतो. आणि मग जसं शिक्षणामध्ये आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं, ते स्वतः एकदा त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर तुम्हाला साक्षात्कार झाला की अरे सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर शिकला तर तो इतका प्रकांड पंडित होऊ शकतो. तसं उद्या या सर्वसामान्य नाकारलेल्या गोरगरिबांच्या कार्यकर्त्यांमध्ये कदाचित उद्याचे मुख्यमंत्री असू शकतात, चांगल्या प्रकारच्या क्षमता असू शकतात. आणि म्हणून नेतृत्वाचं विकेंद्रीकरण व्हावं हा त्याच्या मागचा माझ्या अभ्यासाचा दृष्टिकोन आहे असं विषय आहे. अगदी अगदी. त्यामुळे खरं तर ही घराणेशाही विषयी जे आता विरोधात बोलायचे, म्हणजे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी एकमेकांवरती घराणेशाहीच्या अनुसरून या विषयाला धरून टीका केली, आता सर्वपक्षीय घराणेशाही जसा तुम्ही उल्लेख केला, त्यामुळे नेमकं कुणाच्या विरोधात बोलायचं, कुणावरती टीका करायची असा देखील संभ्रम आपल्या नेत्यांमध्ये निर्माण झाला असेल. मात्र दुसरी एक महत्वाची गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात की आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या होत्या त्या आता कार्यकर्त्यांच्या राहिल्या नाहीत, कारण अनेक ठिकाणी घराणेशाहीचं या छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये देखील पेव फुटलेलं आपण बघतोय. जसं तुम्ही म्हणाला की मंत्र्याच्या घरामध्ये देखील आता नगराध्यक्षाचं पद गेलेलं आपण पाहिलेलं आहे या निवडणुकांमध्ये. या सगळ्यामधून नेमका आता म्हणजे आपण चर्चेच्या शेवटाला आहोत म्हणून मला विचारायचंय की या सगळ्यामध्ये जे घराणेशाही करता आहेत त्यांनीही आणि जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, जे फक्त नेता बोलेल त्याच्या मागे पळत आहेत दिवस रात्र, त्या नेत्यांनी देखील आणि कार्यकर्त्यांनी देखील नेमका काय संदेश घ्यायला हवा या सगळ्यामधून? मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी बंड करण्याची गरज आहे. म्हणजे मला असं वाटतं प्रश्न पडतो की कार्यकर्त्यांना राग कसा येत नाही, त्यांना काही आत्मसन्मान नावाची गोष्ट आहे की नाही. म्हणजे काल तुमच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालेला पोरगा एकदम आज त्याला तिकीट जाहीर होतं आणि तुम्ही लाचारसारखे त्याच्या मागे साहेब साहेब करत फिरता. म्हणजे अनेकदा अनेक कार्यकर्त्यांचं जितकं वय आहे, म्हणजे राजकारणात येण्याचं वय आहे, तितकं त्या आलेल्या मुला मुलींचं वय सुद्धा नाही. आणि तरी सुद्धा तुम्ही एकाच घरामध्ये 30-30 तिकीट दिली जाताना, म्हणजे जेव्हा त्या नेत्यांच्या घरातली माणसं संपतात तेव्हा त्यांना कार्यकर्ता आठवायला लागतो, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं प्रशांत जगतापने पुण्यामध्ये भूमिका घेतली की मला युती मान्य नाही, मी बाहेर पडतो, तशा पद्धतीनं कार्यकर्ते जोपर्यंत आक्रमक भूमिका घेत नाही की तुम्ही जर सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही तर आम्ही प्रचार करणार नाही, पण कार्यकर्ते उलट कोण जास्त जवळ जायला प्रयत्न करतात, हा कार्यकर्त्यांसाठीचा मुद्दा मला वाटतो. आणि नेते तर ऐकणारच नाहीत, कारण इलेक्ट्रोल मेरिट हा जो एक आपल्याकडे वाईट शब्द आलाय तर त्या नावाखाली नेते असेच वागणार. म्हणून मला असं वाटतं की हा घटना दुरुस्तीचा विषय आहे. म्हणजे मला 2 सूचना या ठिकाणी कराव्याशा वाटतात की अमेरिकेमध्ये जसं आहे की तुम्हाला एक निवडणूक फक्त 2दाच लढवता येईल किंवा तुम्हाला 2दाच राष्ट्राध्यक्ष होता येईल, तर तशा पद्धतीनं आपल्याकडे कुटुंब हे एकक मानून, म्हणजे कुटुंब एकक मानलं पाहिजे, आई वडील मुलगा मुलगी सून हे, तर यांच्यापैकी तुमच्या घरामध्ये फक्त 2दाच ते पद तुम्हाला मिळेल, आमदार खासदार याच्यापैकीच. अशा पद्धतीची घटना दुरुस्ती जर केली तरच हे थांबेल, अन्यथा ते पाळण्याला सुद्धा बाशिंग बांधायला कमी करणार नाहीत. आणि दुसरा मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो की हा जो पक्षांतराचा मुद्दा जो वाढलेला आहे, तर त्याच्यामध्ये असं करायला पाहिजे की तुम्ही पक्ष बदलल्यानंतर किंवा कोणत्याही पक्षात प्रवेश घेतल्यानंतर 3 वर्ष त्या पक्षाचा एबी फॉर्म तुम्हाला मिळणार नाही, अशा पद्धतीची जर सुधारणा केली तर हे जे निवडणुकीच्या दिवशी आदल्या दिवशी, म्हणजे आपण ते नाशिकचं जे पाहिलं की 2 भाऊ एकत्र झाले म्हणून नाचणारा उमेदवारच दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये गेला, तर हे सगळं जो लोकशाहीची जी विटंबना आहे ती थांबू शकेल. आणि म्हणून 3 वर्ष तुम्ही पक्ष काम करा, तुम्हाला विचार पटलाय ना त्या पक्षाचा, आमची काही तक्रार नाही, पण मग पक्षाचं काम 3 वर्ष करा आणि 3 वर्षानंतरच तुम्हाला नगरपालिका ते खासदारकीचा
एबी फॉर्म तुम्हाला मिळेल. अर्थात ते पक्ष बॅकडेटेड पावत्या द्यायला कमी करणार नाहीत सदस्य नोंदणीच्या अगदी. हे आहे. परंतु मला असं वाटतं हो. की किमान अशा प्रकारच्या घटनात्मक सुधारणा जर केल्या नाहीत, याच्यातून काय होतं, सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जातो. हे जास्त वाईट आहे. म्हणजे जर नाही, विशिष्ट म्हणजे घराण्यांमध्ये तुम्ही जे विश्लेषण करताय ना, अगदी काही वेळापूर्वी एक बातमी येऊन धडकली आहे, ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भातली. कदाचित तुम्ही ती पाहिली देखील हो असेल. हो पाहिजे. त्याच्यामध्ये असं झालंय की जे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले ते आता सत्तेसाठी एकत्र येत आहेत. म्हणजे जसं आपण म्हणू की एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांच्या महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. पूर्ण बहुमत या दोघांना मिळून, म्हणजे तो जो मॅजिक फिगरचा आकडा आपण म्हणू, बहुमत नाही, तर तो देखील गाठता येणार आहे. मात्र या वेळेला त्यांच्या विरोधामध्ये मनसे लढली होती आणि मनसेच्या 5 नगरसेवकांनी देखील त्यांना जाऊन पाठिंबा दिलाय. राजू पाटील मनसेचे आहेत. त्यांचं विधान आपल्याला खरं तर म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती म्हणून किंवा मतदार म्हणून धक्कादायक वाटू शकतं. त्यांनी असं म्हटलंय की आम्ही सत्तेला जाऊन चिकटलोय, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय. ज्या लोकांनी त्यांना मतं दिली असतील, ज्यांनी मतदान केलं असेल किंवा ज्यांनी मनसेच्या बाजूनं उभे जे राहिले असतील, त्यांना बळ द्यायचा प्रयत्न केला असेल आणि आता ते म्हणतात की आम्ही सत्तेला चिकटलोय, हे सगळं बघून सर्वसामान्य मतदाराला काय वाटत असेल नेमकं? अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्यातून काय होऊन राहिले माहितीये का, की मध्यम वर्गामध्ये आज जो एक राजकारणाबद्दल तुच्छतावाद आलेला आहे, की राजकारण सगळे समान, हो. सगळे राजकारणी नालायक, आणि म्हणून आज ही सगळी शिकलेली मुलं मुली हे राजकारणाच्या बातम्या सुद्धा बघत नाहीत. त्यांना सगळे राजकारणी नालायक वाटतात आणि त्याच्यामधून मध्यम वर्ग जितका दूर जाईल तितकं मग चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या राजकारणात जागा घेतात आणि तो तो तुच्छतावाद अजून वाढण्याची हे आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही सत्तेला चिकटलो वगैरे म्हणताना ज्या विचारांवर तुम्ही जे विरोध केला होता, म्हणजे मराठीचा मुद्दा असेल, अदानीचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे संपले काय का रात्रीमध्ये या कार्यकर्त्यांसाठी? आणि तुम्हाला काही आत्मसन्मान नावाची गोष्ट आहे की नाही? म्हणजे शिंदे तिकडे गेल्यानंतर ज्या प्रकारची अपमान किंवा ज्या प्रकारचं वाईट दिवस शिवसेनेनं आणि या मनसेने सगळ्यांनी बघितलेले आहेत, तर ते तुम्ही कसं काय विसरू शकता? म्हणजे पुण्यातले अजित पवार आणि शरद पवार यांचे कार्यकर्ते एकत्र लढल्यानंतर मी अजित पवारांच्या, शरद पवारांच्या कार्यकर्त्याला हाच प्रश्न विचारला, की ज्या अजित पवारांनी म्हातारपणी शरद पवारांनी इतकं दुःख दिलं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला व्यक्तिगत वाईट वाटत नाही का तुम्हाला एकत्र येताना, की बाबा आपल्याला जर इतकं अपमानित केलेलं आहे आपल्या नेत्याला, त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी इतक्या वेदना दिलेल्या आहेत, त्याची आमच्यासारख्या पाहणाऱ्यांना दुःख वाटतं, तिथे तुम्ही केवळ 2 महापालिकांसाठी सगळा आत्मसन्मान गुंडाळून ठेवता, हा काय प्रकार आहे? आणि याच्यामुळं एकूणच राजकारणाबद्दलची जी काही तिडीक, तिरस्कार हा याच्यातून वाढत जाणार आहे. आणि याच्यामधून एकूणच महाराष्ट्रातला जो काही विचारी वर्ग आहे किंवा जे शिकलेली माणसं आहेत, ती वेगानं राजकारणाच्या पासून दूर जाऊन ज्या धनाढ्य आणि गुंड प्रवृत्ती या राजकारणाच्या ताबा घेण्याच्या शक्यता अजून वाढतायत, हे मला सर्वात याच्यातला विदारक भाग वाटतो. आणि म्हणून नेतृत्वाचं विकेंद्रीकरण जर व्हायचं असेल आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांना जर राजकारणात नेतृत्वाची संधी मिळायची असेल, तर तुम्हाला घराणेशाहीच्या बद्दल काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आणि राजकारणातल्या ह्या ज्या अनैतिक गोष्टी आहेत, म्हणजे पक्षांतर विधेयकाचा जो मुद्दा आहे समजा, की तुमचं पदच रद्द झालं पाहिजे ना. हे 1/3 2/3 गट करणं हा काय प्रकार आहे? म्हणजे ते बाळासाहेब भारदे असं म्हणायचे, की म्हणजे पक्षांतर कायदा कसा आहे, की ते श्रावणी नावाचा एक विधी असतो ब्राह्मणांमध्ये, किंवा ते जानवं बदलताना थोडंसं शेण गोमूत्र खातात, तर ते म्हणायचे की म्हणजे 1/3 जणांनी म्हणजे एकट्याने खाल्लं तर शेण आणि सगळ्यांनी खाल्लं तर श्रावणी, असा प्रकार झाला ना हा. म्हणजे एकट्याने पक्ष बदलला की तुम्ही रद्द करणार आणि सगळ्यांनी केलं तर त्याला लगेच सन्मानानं गट करायला परवानगी देणार, हा काय प्रकार आहे? आणि म्हणून यांची पदच रद्द झाली पाहिजे. हे जे चिकटलो बिकटलो म्हणतात ना, यांना कायमचं घरी चिकटून दिलं पाहिजे असं मला वाटतं. अर्थातच आपल्या चर्चेमधून आपण हेच फलित म्हणूया किंवा आपण हाच आशावाद व्यक्त करूया की ही सगळी परिस्थिती अर्थातच बदलावी. जे सर्वसामान्य कार्यकर्ते आयुष्यभर सतरंजा उचलत राहतात त्यांना संधी मिळावी आयुष्यात, ज्यांची कपॅसिटी आहे, ज्यांच्यामध्ये ते करण्याची ताकद आहे, जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, असे असंख्य कार्यकर्ते खरं तर या सगळ्यामध्ये भरडले जात आहेत. आणि अर्थात मतदार देखील भरडले जातात, कारण आपण जे चित्र बघत असतो निवडणुकीच्या अगदी मतदानाला जाईपर्यंत आणि यानंतर निकाल लागतो आणि काहीतरी वेगळंच चित्र आपल्याला बघायला मिळतं. अर्थातच मतदाराची ही फसवणूक देखील आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही जे म्हणालात की 3 वर्ष त्यांनी काम करावं एखाद्या पक्षामध्ये आणि यानंतर त्यांना संधी दिली जावी. खरं तर सर अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुमचे बॉन्ड लिहून घेतले जातात काही विशिष्ट वर्षांसाठी. अशा पद्धतीचे बॉन्ड्स कदाचित आता राजकारणामध्ये लवकरच येतील की काय, अशी देखील शक्यता आहे. मात्र हे सगळे पक्ष असे झालेत, त्यांच्या निष्ठा इतक्या ठिसूळ झाल्यात की कोणी कोणाकडून बॉन्ड लिहून घ्यावा असं देखील चित्र आहे आणि असाही प्रश्न आहे.
सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि एकूणच घराणेशाही आताच हे सगळं चित्र याविषयी विश्लेषण केलं, मार्गदर्शन केलं आणि अर्थातच याने अनेकांचे डोळे उघडतील, अनेकांच्या ज्ञानामध्ये देखील भर पडू शकेल. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.